जलद मार्गावरील काही प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडून त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आता नेमकी जलद मार्गावरची काय सोय आहे आपण पाहणार आहोत। मी सध्या ठाणे येथे आहे आणि आपण बघतोय की ठाणे येथे फास्ट ट्रेन म्हणजे जलद मार्गावरची ही बदलापूर लोकल आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी या ट्रेनसाठी मोठ्या प्रमाणात लोक लटकून प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। पीक अवर आहे आणि आपण बघतोय की कशा पद्धतीची ही गर्दी सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अगदी लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण बघतोय की कशा पद्धतीचा हा प्रवास या ठिकाणी होताना बघायला मिळतोय। अतिशय जीवघेणा असा हा प्रवास या ठिकाणून सर्वसामान्य प्रवासी जो आहे तो प्रवास करताना बघायला मिळतात। अनेकांना चढायला मिळत नाही, अनेक जण अगदी लटकून या ठिकाणी प्रवास करताना बघायला मिळतात आणि अशाच पद्धतीचा प्रवास मुंबईकर अनेकदा अनुभवताना देखील बघायला मिळतात। आपण बघतोय की मुंब्रा या ठिकाणी जलद मार्गावरून पडून 13 जण खरं तर जखमी झाले, त्याच्यापैकी 4 ते 5 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यानंतर देखील रेल्वे प्रशासनाने ही दृश्य जी आहेत ती या ठिकाणी पाहण्यासारखी आहेत। आपण बघतोय की रेल्वेमध्ये इथे लटकून प्रवास करणाऱ्यांची संख्या, तू कुठे उतरणार आहेस? मी उल्हासनगरला। लटकून रोज प्रवास करतो? आपण बघतोय की लटकून प्रवास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, तुम्ही लटकून प्रवास करता, भीती नाही वाटत? आपण बघतोय की ही ट्रेन या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि अशा पद्धतीनं लटकून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। महिला देखील या ठिकाणी लटकून प्रवास करताना पाहायला मिळत आहे। अगदी जीव मुठीत घेऊन या ठिकाणी रोज प्रवासी प्रवास करतात आणि कुठल्याही प्रकारचं रेल्वे प्रशासनाकडून ठोसपणे पर्याय उपलब्ध केले जात नाही, या संदर्भातली ही नाराजी जी आहे ती देखील बघायला मिळते। तुम्ही अशा पद्धतीने प्रवास करता, लटकून प्रवास करावा लागतो रोज? यही हालत तो डेली रहता है। ये जनता क्या करे, अपने हम लोग तो डेली ऐसे चढ़ते हैं गिरते हैं, क्या करें, जान कोई परवाह नहीं करते लोग, ट्रेन बढ़ा ही नहीं रहे हैं, क्या करें हम लोग। रोज प्रवास करताना असाच त्रास होतो? हो असाच त्रास होतो। काठावर उभं राहून प्रवास करावा लागतो? हो नाही, आता सवय झाली आहे। पण आज मुंब्रामध्ये जो इन्सिडेंट बघायला मिळाला, मुंब्रा में कुछ लोग, त्याच्यामुळे थोडंसं भीतीचा माहोल झालेला आहे इथे, तर त्याच्यासाठी थोडं सतर्क राहून गेलं पाहिजे आणि ट्रेन थोडे वाढवले पाहिजेत। अनेकदा ही मागणी होते, ट्रेन वाढवल्या जात नाही पण प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढते। हा ते तर आहे, पण इथे ट्रेनचं पण वेस्टर्न लाईनला इतके अपघात होत नाही, सेंट्रल लाईनला का होतात, कारण ट्रेन खूप कमी आहेत म्हणूनसाठी, आणि अर्ध्या 1-1 तासानंतर ट्रेन असतात म्हणून प्रॉब्लेम। अर्ध्या 1 तासांनी ट्रेन असतात, जसं आपण बघतोय की आप भी ट्रैवल करते हैं, क्या कंडीशन होती है, कितनी भीड़ होती है? हालत बहुत खराब है ट्रेन का, अगर चाहिए तो बहुत जल्दी ट्रेन चाहिए, क्योंकि दोनों साइड की कसारा और खपोले के बहुत तकलीफ होता है ट्रेन में। अभी आपने देखा भी वीडियो में कैसा किस तरह से लोग ट्रैवलिंग कर रहे हैं, जान देखी भी आदमी को जाना पड़ता है। 1 ट्रेन छोड़े 2 ट्रेन छोड़े, सभी ट्रेन छोड़ते रहते घर कब पहुंचे, कंडीशन तो वही रहेगा, रात तक भी वही कंडीशन है। एसी लोकल भी बढ़ाई गई है, लेकिन कुछ फायदा नहीं है ना एसी का, उल्टा हम लोग को तकलीफ है। एसी में कौन टिकट निकालेगा? जो हम थर्ड क्लास का क्वालिटी रहेगी, पर जिसका 15-16 हजार पगार रहेगा तो क्या उसमें टिकट निकालेंगे? तो मेरा कहने का मतलब ये नेरल से जो गाड़ी, नेरल वगैरह जो गाड़ी है वो कल्याण से निकालनी मांगती है। ये टोटली प्लेटफॉर्म की गर्दी यहाँ पर होती है ठाणे में। इसके लिए आदमी कितने मरते कितने जागते हैं, किसको कुछ परवाह नहीं। ठाण्यावरून गाड्या वाढवल्या पाहिजेत। मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, कारण जंक्शन म्हणू शकतो आपण। ठाणे कल्याण, ठाणे कसारा, कर्जत, बदलापूर इथून ट्रेन सोडल्या पाहिजेत, तरच गर्दी। आता आज बघितला मुंब्रा या प्लॅटफॉर्मवर, मुंब्रा या ठिकाणी जाताना जसं अनेक प्रवासी ट्रॅकवर पडले, त्याच्यापैकी 5 ते 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि अनेक जण आयसीयू मध्ये आले पाहिजे। ट्रेन वाढवले पाहिजेत, ठाण्यावरून ट्रेन वाढवले पाहिजे पुढे। आपण बघतो की या ठिकाणी रेल्वेमध्ये जी आहे ती गर्दी असतेच, मात्र नांदेड एक्सप्रेस या ठिकाणी आलेली बघायला मिळते। नांदेड एक्सप्रेसमध्ये पण मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती चढलेली बघायला मिळते। प्रवाशांसाठी मिळेल त्या गोष्टी वापरून प्रत्येक जण आपला घर गाठायचा प्रयत्न करतो। रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दीत असतेच असते, मात्र आता एक्सप्रेसमध्ये पण अशा पद्धतीची ही गर्दी जी आहे ती सध्या बघायला मिळत आहे। प्रत्येकाला जायचं आहे, आपलं घर गाठायचं आहे आणि त्यासाठी रेल्वे प्रशासन आपली सोयी सुविधा कधी बनवतील हा प्रश्न जो आहे तो अजूनही अनुत्तरित आहे, कारण प्रत्येक दिवसागणित प्रत्येक वर्षाला मोठ्या प्रमाणात रेल्वे अपघातामध्ये मृत्यू होणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे, पण परिस्थिती मात्र जैसे थे आहे। आश्वासनांचा पाऊस पडतो, पण पुढे काय होतं? पुढे परिस्थिती आहे तीच राहते आणि आहे त्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला जगावं लागतं आणि हीच परिस्थिती सध्या प्रत्येक ठिकाणी सध्या बघायला मिळते।
कॅमेरा पर्सन नितीन वैदेही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, ठाणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.